ना देवाला नाकारतायत माणसं याच्यात म्हणजे मला कधी कधी कीव येते त्यांच्या बुद्धिमत्तेशी. अरे किती कनिष्ठता म्हणावी स्वतःचं अस्तित्व मोठं करायला किंवा स्वतःचं अस्तित्व मोठं आहे हे सांगायला. आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही. ज्ञानोबाने भिंत चालवलीच का, तुकोबांचा गाथा तरलाच का, नातांच्या घरी 36 वर्ष परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलंच का, रेड्यामुखी वेद बोललाच का, तुकोबांचं वैकुंठ गमन झालंच का. आपल्यासारख्यांची पात्रता नाहीये रे कळण्याची. सामर्थ्याने मला कधीतरी नवल वाटतं. कसा विचार करताय, काय तर्क वितर्क लावताय. ज्ञानोबाने भिंत चालवली, तुकोबांनी गाथा तरवला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, संतांची कामं जगाच्या मालकानं केली. हा चमत्कार नाहीये, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं. आणि जेव्हा कृपा होते तेव्हा अशक्य शक्य व्हायला कमी नाही पडत. जेव्हा त्याग असतो ना तेव्हा व्यक्ती वाचस्पती होतो. संत सांगतात ते खरं होतं कारण त्यांच्या आयुष्यात तेवढा त्याग, त्यांनी तेवढं सहन केलं, त्यांनी तेवढं परमात्म्याला समर्पित केलं. देहाचं बंधनच नाहीये त्यांना, आत्म्याशी परमात्मा संलग्न आहे. त्यामुळे शरीर आलं काय आणि गेलं काय फरक नाही पडत आहे त्यांना. पण आम्ही जी माणसं आहेत, आम्ही माणसं मात्र संसारिक आहेत. आम्ही मात्र सासऱ्याच्या आश्रयाखाली बसलोय. सगळ्यात त्रास देतो तो आमचा सासरा आहे, त्याच्या आश्रयाखाली आहोत आम्ही. कुठला सासरा गम आहे आता हिनं लाईनीनं सांगायला देवीला चालू केलं. बाई सगळ्यात पहिला त्रास देतो तो सासरा, त्याचं नाव आहे दंभ. कुठल्या सासऱ्याचं नाव काय त्या दंभ. दंभ नावाचा सासरा आहे. माऊली फार गोड सांगतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जिथे शुद्ध अंतकरण नाहीये, पवित्र नजर नाहीये, तिथे कितीही परमार्थ केला तरी तो कल्पना आहे, त्यात सत्यता. म्हणजे माऊलींचं वर्णन असं नाहीये की योग करू नये, करा. पण आपलं कसं आहे, आसोनी जमणार आहे का आपल्याला. योगी व्हायचं म्हणजे समाधी लावावी लागते. समाधी लावायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. हे कळल्यावर लावा, कळलं की लावू आपण. कळलं तरी लावायला ताकद फार. कळणं सोपं आहे, वळणं अवघड आहे. कळत नाही असं कुणी नाही जगात. सगळ्याला सगळं कळतं. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. कळत कसं नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मन बारा त्याला पंढरपूरला येईल का. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी विठ्ठलाच्या मंदिरात येईल का नाही येणार. आज नाही, आज चुकीचं खाल्लंय, उद्या पवित्र होतो तू. आणि हे काय लॉजिक आहे परमार्थाचं. सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दान खाऊन हाणायचं, तेवढं कशाला सोडायचं. तेव्हा बी खायचंच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो. उगा दिखावा केला हो, दंभ धर्म. कसा आहे हा दंभ धर्म, निस्ता दिखावा. लोक आम्हाला ज्ञान शिकवतात. एखाद्याच्या स्वाप्यावर बसावं ते आम्हाला म्हणतात ताई आपण खात नाही जास्त, आपण खात नाही जास्त, कधीतरी आपण पित नाही जास्त, कधीतरी. पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपणही माळ घातली असते पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपली मनाची माळ. कसली म्हणजे तुझ्या मनावरची. मनाची म्हणजे मनावरची. करू वाटलं तर, नाही करू वाटलं तर मनाची माळ आहे. आपल्याला दिखावा जमत नाही, आपल्याला तसला भामटेपणा जमत नाही. काय लोक माळ करायच तरी खरंय, गळ्यात माळून पोटात का. आपली मनाची माळ आहे म्हणजे मी भामटी. म्हणजे आम्ही माळा घालून फिरतो, आम्ही वाऱ्या करतो, आम्ही नालायकच. आमची वरची आहे, तुझी मनाची आहे. तू पवित्र, आम्ही अपवित्र. लोक ज्ञान शिकवतात हो महाराज लोकाला. ऐकत सांगतात मनाची माळ आहे, मनाची. अरे कशी असती मनाची दादा. अरे गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी, देवघरात विठेवरचा मालक असावा. अरे राक्षस जरी दारात आला वैष्णवाच्या तरी त्यानं दुर्बुद्धी दारात सोडून घरात सद्बुद्धीनेच प्रवेश करावा, एवढी ताकद वैष्णवात आहे. त्याला
नाही वाटावं, ज्याच्या घरात चाललोय ते येड नाही, आणि ते जरी येड असलं त्याचा बाप लय शहाणा आहे, आणि त्याला त्रास दिला तर ते माफ करील पण त्याचा बाप आपल्याला माफ करणार, कळेल ना त्याला, त्याचा मालक लय शहाणा आहे. काय हरकत आहे मी वैष्णव आहे सांगायला, काय हरकत आहे मी हिंदू आहे सांगायला, कशाला लाजताय? घाल माळ, वैभव लागतं रे त्याला, पुण्य लागतं, सामर्थ्य लागतं, पावित्रता लागते, उगाच कुणाच्याही गळ्यात माळ पडत नाही, भाग्य फार लागतं. टाळ्या कोण वाजवतोय? हेच तर कलियुग आहे. दंभ धर्म महाराज ती तुम्ही जी कलियुग कलियुग म्हणता ती हीच आहे. अवघड दादा, नवल वाटतं मला लोकांचं. लोक स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी, स्वतःच्या समाधानासाठी कुणालाही नाव ठेवायला तयार आहेत, कुणालाही. ज्यांना काही ज्ञान नाही, बरं मी ज्ञानाचं मरू द्या, ज्ञान आपल्यालाही नाहीच आहे, पण ज्यांना थोडीफार माहिती नाहीये ती माणसं वारकरी संप्रदायाला म्हणतात काय खरं राहिलंय. अरे खरं राहिलं नाही असं नाही, तुम्ही खरं स्वीकारायला तयार नाही आहात, त्यात सगळं खरंच आहे पण तुम्ही स्वीकारत नाही. तुम्ही जो करताय तो खोटेपणाच आहे. मग तो परमार्थ योग याग विधी येणे नोहे, तो काही सिद्धीला जाणार नाही. असत्य नको, सत्य. आणि मला माहित असावं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळं जगत वास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात ही माणसं कल्पनेतच जगतात. हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की खोटं? इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. क्वांटिटी तुम्हाला सोपं करून सांगते, नीट ऐका. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ, सनातन धर्म? नाहीच. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र, 90% महाराष्ट्र, कीर्तनकारापासून व्यापाऱ्यापर्यंत, शेतकऱ्यापासून राजकारण्यापर्यंत सगळी माणसं दिवाळीला मोती साबण का? कल्पना, ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी जास्त आहे ना. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून ऍडव्हर्टाइज लागते. उठा उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी त्रेतायुगापासून आहे. आम्ही म्हणजे माणसं बघा ना, आम्ही तत्व वगैरे लावत नाही, जिथं लावायला पाहिजे वापरू नये किंवा वापरावा असं काही माझा भेद नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगते की अशी आपली परिस्थिती. लोक आहे ती हिथं अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्याला, कळलं महाराज. आमचं लय अवघड आहे, भामट्यावर आहे पण संतावर. आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ असा. अरे तू कुठं गेला ती बघ ना, तू जिथे गेला तो परमार्थ आहे का हे बघ. जयाचे आहे का धड नाही, तयासी पवित्र पुससी काही. तुला योग्य गुरु मिळत नाही हे सुद्धा तुझ्या पापाचंच लक्षण आहे की तुला परमार्थ खरा सापडत. तू ज्याला मानतो तीच येडा, मग तुला काय खरं खोटं कळायचंय आहे की नाही? तू ज्याला मानतो याच्यावरून तुझी पात्रता कळते की नेमकं तू कुठल्या बुद्धिमत्तेचा आहे, कळतं की नाही? पण विनंती आहे, द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान, आणि तया काहीचे कीर्तन घडेल ना. आम्ही ज्याचं गुरुच असत्याची लागवड करून घेणार आहे त्याला कीर्तन काय, संकीर्तन काय, परमार्थ काय आणि चिंतन काय, फळ मिळणार? कारण सासराच दंभ आहे ना याचा. हा ज्याच्या आश्रयाखाली आहे, सासरा म्हणजे घराचा मालक झाला की नाही? तुम्हाला अभंग कळतोय ना? सासरा म्हणजे कोण झाला? घराचा मुख्य झाला की नाही? मुख्य आता नाही राहिला पण असं पहिल्या काळात महाराज बरं का, सासरा घराचा कोण असायचा? मुख्य असायचा, मुख्य अधिकारी असायचा. पैशाचा व्यवहार त्याच्या हातात, कामं कशी करायची, कुठली करायची, कुणाच्या हातात? सासऱ्याच्या हातात. मग सासरा म्हणजे झाला मालक. आता ज्याचा मालकच दंभ त्याला काय परमार्थ गोड लागणार? मग आमचा मालक जाई नगे माय भेटे न माहेरा. आमचा मालक इतका शहाणा आहे, सर्व सुकृताचे भेटलो मला, सामर्थ्याने भेटलो. मालक चुकू देऊ ना, देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, भलता देव भेटाय नको तर असलोय होतो. आमचं लय अवघड आहे. 10 दिवस गणपती बुडवतो ना बाबूराव, हा परमार्थ. पुन्हा देव भेटत नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. तुम्ही असं डोकं वापरीत विपरीत नाही करत? असं तुम्हाला वाटत नाही का नाही बाबा हे असं नसेल? अरे जन्मदाती माय कोपत नाही, जगत जननी कशी कोपेल? पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घालून मायबापाला दारात
पडलं, वाईट वाटलं बापाला. निष्ठुर असतो जरा बाप, वाईट वाटलं त्याला, सहन केलेलं असतं त्यानं फार. वाईट वाटलं त्याला. बायकोला विचारलं, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला? प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक आयुष्याचा त्याग याच्यासाठी केलास, प्रत्येक सामर्थ्य देवाकडे याच्यासाठी मागितलंस, स्वतःचं सुख गाळून याच्या पदरात सुख पाडलंस. अगं रक्ताचं दूध करून पाजूनही तुला काय भेटलं? अगं कमरेत लात घालून दारात पाडलं. तुला नाही वाटत तुझा त्याग, तुझं प्रेम, तुझी तपश्चर्या वाया गेली? आई म्हणली, आज ना उद्या कळेल त्याला. आज भ्रमात होतो. कोणाचं तरी प्रेम सिद्ध करायला त्यानं माझ्या प्रेमाला लाता मारल्या, पण विश्वास ठेवा, माझं रक्त येते. एक दिवस योग्य मार्गावर आल्याशिवाय, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, पण कल्पना जास्त काळ टिकत, स्वप्न जास्त काळ टिकतं का? सकाळ झाली की एक दिवस येईल, कल्पनेतनं बाहेर पडेल, फक्त उशीर व्हायला नको एवढीच परमात्म्याकडे कृपा. अहो कसंही असू द्या, माझं आहे ते, आई आहे मी त्याची. अरे लहानपणी मांडीवर घ्यायचा तेव्हा लाता मारायचा, तेव्हा काय फेकून दिलं काय? लहान काय मोठं काय, आईसाठी पोरग पोरगच आहे. अरे त्याने लाता माराव्या, धुतकारावं, स्वीकारावं, प्रेम करावं किंवा नाकारावं, आई ती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी लेकराला आशीर्वादच देते तिला माय म्हणायचं. अरे माय आहे मी त्याची, त्याने मारलं म्हणून मी त्याला शाप द्यावा, तिला माय कशी म्हणावी? करी लाभावीनं ती तर माय आहे, ऐसी कळवळ्याची जाती. विचार करा, जगत जननी एवढी कृपा करते, जगत माय किती कृपा करत असेल. ही जन्मदाती माय एवढी कृपा करते, किती करत असेल ती कृपा. महिषासुराचं मर्दन करायला आई भवानीचा अवतार व्हावा, महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूलाचा वारा व्हावा, तसा काय हृदयाला त्रिशूल लागावा, मुखात नाही असा शब्द निघावा. आई निघाले आई भवानीनं विचारावं, महिषासुरा आई म्हणलास मला, अरे आईची पदवी दिलीस, शेवट की होईना मुखात तुझ्या आई निघालं. तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही, तुझ्या कर्माचं फळ आहे हे, याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. महिषासुरानं सांगावं, आई द्यायचंच असेल तर पदरात एवढंच दान दे, शरीराचं मरू दे, हे मेलं तरी चालेल, पण जोपर्यंत माझं नाव आहे, जोपर्यंत तुझं सामर्थ्य आहे, तोपर्यंत तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. आजही तिला म्हणताना महिषासुर मर्दिनी म्हणतात. महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वर ते तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमली परंतु न बोलवे काही, काही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. लवलाही म्हणजे लवकर, लवकर पावतेस, घाई करतेस. लेकराचं दुःख सहन होत नाही तुला? मला सांगा, मन मोकळं कुठं करता येतं? बापाजवळ लवकर की आई जवळ? स्वातंत्र्य. अशी मालकी नाहीस की ग तू? विचार करा, कशी कोपेल होती जी राक्षसावर कृपा करते, की भक्ताला कोपेल. जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कल्पनेमुळे, आपल्या सासऱ्यामुळे, आपल्या आईमुळे. त्रास कोणामुळे होतोय? सासऱ्यामुळे होतोय. जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय. ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा, ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवला.